महाराष्ट्राच्या राजकारणाची स्थिती म्हणजे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा अशा प्रकारची झाली आहे. महाराष्ट्रातील सध्या सत्तेवर असलेल्या सरकारला विरोधकांची गरजच नाही, कारण सत्तेत बसलेलेच 3 प्रमुख नेते 3 वेगवेगळ्या दिशेला तोंड फिरवून बसलेत. आपापसात त्या तिघांमध्ये असलेली वर्चस्वाची लढाई आता सामान्य माणसांपर्यंत उघडपणे पोहोचतीये. तू मोठा की मी मोठा या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात तिघेही दंग असल्याचं चित्र. किंबहुना आपण कसे मोठे आहोत, आपल्याकडेच कशी सत्ता आहे आणि आपणच त्या सत्तेच्या केंद्रस्थानी कसे बसलेले आहोत हे जनतेसमोर मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न तिघेही करताना दिसतायत. हे तिघे कोण आहेत हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांची सध्याची मनस्थिती आणि नेमकं त्या तिघांमध्ये काय सुरू आहे. खरंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी इतर 2 नेत्यांकडून दबाव टाकण्यात येतोय का? भाजप मित्रपक्षांना अडचणीत आणण्यासाठी नेहमीचे डावपेच करतोय का? खरंच आता युती तुटणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी नेहा आणि तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज. ज्यावेळी महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यात आली तेव्हा घड्याळवाली राष्ट्रवादी, धनुष्यबाण हे चिन्ह ताब्यात असलेली शिवसेना म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. दोघांनाही उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं. मंत्रिपदाची शपथही व्हायची होती. तेव्हा झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला आठवत असेल, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे असे तिघेही एका रांगेत खुर्चीत बसलेले होते. पत्रकारांनी प्रश्न विचारताच अजित पवारांनी एक डाव टाकला. त्यांनी एकनाथ शिंदेचं माहीत नाही पण मी उपमुख्यमंत्री व्हायला तयार आहे म्हणून एकनाथ शिंदेंची जी व्हॅल्यू सरकारमध्ये होती ती कमी करून टाकली. वाटाघाटी करण्याची जी ताकद एकनाथ शिंदेंकडे होती ती अजित पवारांच्या या एका विधानाने कमी झाली. एकनाथ शिंदेंशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही हा जो काही विचार एकनाथ शिंदेंच्याही मनात होता आणि भाजपच्याही मनात होता, त्या विचाराला अजित पवारांच्या या विधानाने छेद दिला आणि त्या दिवसापासूनच या 3 चाकी सरकारमधून एकनाथ शिंदे नावाच्या चाकाची आता सरकारच्या गाडीला गरज नाही असं चित्र जनतेसमोर आणि एकनाथ शिंदेंच्या सर्व मंत्र्यांसमोर उभे करायला सुरुवात झाली. एकामागे एक मंत्र्यांच्या मागे चौकशा लागण्याच्या भीतीचं भूत लावण्यात आलं. संजय शिरसाट असतील किंवा एकनाथ शिंदे गटातील इतर मंत्री असतील, प्रत्येकाचे घोटाळे हळूहळू बाहेर काढायला सुरुवात झाली किंवा त्यांचं वागणं बोलणं कसं चुकीचं आहे हे दाखवायला सुरुवात झाली. खरं तर हे सगळे मंत्री भाजपसोबतच सत्तेत येत. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपची युती असलेले हे सरकार आहे असं जनतेला जरी सांगण्यात आलं, दाखवण्यात आलं, तरी आपल्याच मंत्र्यांच्या घोटाळ्यांच्या मालिका जनतेसमोर आणण्यासाठी भाजपला का प्रयत्न करावे लागतात असा प्रश्न आता निर्माण होऊ लागलाय. तर याचं कारण असं की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांना जनतेसमोर जाताना तोंडच राहू नये, जेणेकरून हळूहळू महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेची प्रतिमा मलिन होईल आणि इथून पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये किंवा भविष्यात येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला शिंदेंची गरजच भासू नये. किंबहुना शिंदे अशा परिस्थितीत यावेत, त्यांचे इतके सीट्सही लागू नयेत की ते सत्तेत येण्याचे पहिलू करू शकतील. म्हणजे इथे शिंदेंची अवस्था ना घरका ना घाटका अशी करून सोडायची असा प्रयत्न हळूहळू भाजपकडून सुरू झाला होता. या सगळ्यात अजित पवारांचाही मोठा वाटा आहे. अजित पवारांचं वाक्य, अजित पवारांची विधानं आणि देवेंद्र फडणवीसांसोबत असलेला एकंदरीत सॉफ्ट कॉर्नर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमधील वाद चव्हाट्यावर यायला कारणीभूत ठरला. 2 सख्खे मित्र असतात, मात्र जेव्हा तिसरा त्यात येतो तेव्हा त्या दोघांमध्ये असलेल्या विश्वासाला तडा जाण्याची दाट शक्यता निर्माण व्हायला लागते. तसंच इथे झालं. एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजना सुरू केली. एकनाथ शिंदेंनी महिलांना एसटी महामंडळाच्या प्रवासात 50% भाडेकपात करायला सुरुवात केली. याचा फायदा नक्कीच भाजपला महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी झाला, यात वादच नाही, बिलकुल शंका देखील नाही. मात्र लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे भाऊ वाटू शकतो, मग हे जरा भाजपला अडचणीचं वाटू लागलं आणि देवाभाऊ कॅम्पेनला सुरुवात झाली. जिथे तिथे आपल्याला देवाभाऊंचे पोस्टर्स दिसायला लागले. एकनाथ शिंदे जिथे जिथे सभेला जातात तिथे तिथे मी सत्तेत असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असं विधान बोलून दाखवतात, हे आपण अनेकदा ऐकलंय. आणि जिथे जिथे देवेंद्र फडणवीस सभा घेतात, बैठका घेतात, तिथे तिथे तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही अशी विधानं करतात. आता या दोन्ही विधानांमधून दोघांच्याही मनाची अवस्था आणि त्यांच्या मनात असलेली भीती स्पष्टपणे समोर येते. एकनाथ शिंदेंना सत्तेत राहण्यासाठी लाडक्या बहिणींचा आधार घ्यावा वाटतो, तर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची स्वतःकडेच ठेवायची आहे आणि त्यासाठी महिला मतदारांची मते आपल्याकडे वळावीत म्हणून लाडकी बहीण योजनेची ढाल त्यांनी आता हाती घेतली.
त्यातच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा विषय आला तेव्हाही एकनाथ शिंदेंना बाजूला करून देवेंद्र फडणवीसांनी कसं मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरूच होता. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करतानाचा फोटो माध्यमांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पेजवर झळकू लागला. तेव्हाच सत्तेतील या दोन नेत्यांमध्ये असलेली चढावड लक्षात आली होती. यात अजितदादांना योजना दाखवण्यासाठी एकही उरलेली नाही. मग अजितदादा जेव्हा बीडला सभा घेतात तेव्हा म्हणतात, मी पालकमंत्री आहे आणि निधी आणणं माझ्या हातात आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेला म्हणजे नगरपालिकेच्या मतदानाच्या वेळी माझ्या उमेदवारांचा विचार करा, तर मी तुमचा विचार करेन, तर मी बीडचा विकास करेन. एकनाथ शिंदे म्हणतात, लाव रे त्या मंत्र्याला फोन. आता हे काय प्रकरण आहे ते बघा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग चालू असताना उपमुख्यमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या सभांची रांग लागलेली होती. 26 नोव्हेंबरला पांढरकवडा येथे शिंदेंनी सभा घेतली. त्या सभेत त्यांनी लोकांनाच प्रश्न विचारला, इथे MIDC पाहिजे का? लोक भाबडे ते हो म्हणाले. त्यांनी मंत्री उदय सामंत यांना कॉल केला. शिंदे त्यांना कॉलवर म्हणाले, लोकांना इथे MIDC पाहिजे. शब्द देऊ का त्यांना? आदेश डावलण्याची गडबड नको. तिकडून सामंत म्हणाले, साहेब आपल्या आदेशाचे पालन करणार. 26 नोव्हेंबरला वणीला शिंदे यांची सभा झाली. तिथेही सिद्धेश कदम यांना फोन करत इथं कोळशामुळे हवापाणी दूषित झालंय, तात्काळ कारवाई झाली पाहिजे हा असा आदेश दिला. 27 नोव्हेंबरला संगमनेर येथे लोकांना MIDC हवी, 2 महिन्यात नोटिफिकेशन काढा म्हणून त्यांनी पुन्हा सामंतांना फोन केला. सामंतही आचारसंहिता संपताच नोटिफिकेशन काढतो असं म्हणाले. 29ला शेगाव येथे पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी लोकांची मागणी पूर्ण करा असे म्हणत शिंदेंनी पाटलांना फोन केला. पाटील देखील काम होणार आचारसंहिता झाल्यावर करतो असं म्हणाले. 29ला उदगीरला शिंदेसाहेबांनी शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी MRI मशीन उपलब्ध करून घ्या म्हणून आबिटकरांना फोन केला. आबिटकरही साहेब नक्कीच हे काम होऊन जाईल असे म्हणत शब्द देऊन बसले. शिंदेंचे हे वागणं म्हणजे माझ्या हातात कशी सत्ता आहे आणि मी कसा आदेश दिल्यानंतर काम होऊ शकते हे दाखवण्यासाठी प्रयत्न आहे का, अशी चर्चा आता माध्यमांमध्ये सुरू झाली. शिंदेंनी एक कॉल केला आणि कामं मार्गी लागली असं होतं का? हे आता खरंच बघावं लागेल की मी फोन लावल्यासारखं करतो आणि तू हो काम होईल असं म्हण, हा खेळ जनतेपुढे आता यांनी सुरू केलाय. हे देखील येणारा काळ ठरवेल. एकनाथ शिंदेंना कधी अमित शहांची भेट घ्यावी लागते, आपल्या अडचणी सांगाव्या लागतात, तर कधी सरकारमध्ये असलेली धुसफूस सामान्य कर आमचा संसार कसा सुखाचा चालू आहे असं नाटक माध्यमांसमोर करावं लागतं. मी अमित शहांच्या जवळचा आहे म्हणत देवेंद्र फडणवीसांवर दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आता त्यांच्याच अंगळात येतोय का काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. इकडे दुसरे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवारांच्या मुलाचा जमीन घोटाळा समोर आलाय. आपल्याला याबद्दल काहीच माहीत नाही म्हणत त्यांनी जरी हात वर केले असले तरी देखील त्यांनाही माहीत आहे की जोपर्यंत आपण भाजपसोबत सत्तेत आहोत तोपर्यंत आपण सेफ आहोत. मान्य करो अथवा न मान्य, मात्र या सगळ्या प्रकरणांपासून त्यांना भाजपच्या वरिष्ठांच्या ऐकण्यात राहावं लागणार आहे एवढं मात्र खरं. एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढत त्यांच्यावर दबाव टाकायचा आणि पवारांचा घोटाळा समोर धडधडीत दिसत असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई न करता प्राथमिक तक्रारही दाखल करायची नाही, हे म्हणजे दुजाभाव केल्यासारखंच आहे. दोघांच्याही मंत्र्याकडे किंवा एकाच्या तर पुत्रानेच घोटाळे केलेले समोर येत असताना न्याय मात्र दोघांना वेगळा, असं सगळं समोर दिसत असताना देवेंद्र फडणवीसांची ही खेळी सामान्य माणसालाही कळण्यासारखी आहे. एकनाथ शिंदे सध्या चक्रव्याहात फसलेल्या अभिमन्यूसारखे झालेत. उद्धव ठाकरेंपासून वेगळे होऊन त्यांनी धनुष्यबाण हाती घेतलं खरं, मात्र ते पेळण्यासाठी ज्यांच्याशी सख्यत्व केलं तेच त्यांचा एक दिवस राजकीय काटा काढणार की काय, अशी परिस्थिती सध्या तरी आहे. मध्येच एक चर्चा सुरू होती की एकनाथ शिंदे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांनंतर सत्तेतून बाहेर पडू शकतात. त्यांच्यावर इतका दबाव आहे की तो दबाव झेलण्यापेक्षा विरोधी पक्ष नेता म्हणून सरकारच्या विरोधात बसणं त्यांना जास्त सोयीस्कर जाईल. मात्र प्रॅक्टिकली बघायला गेलं तर ते अशक्य आहे. शिवसेना माझी म्हटला म्हणून ती त्यांची होत नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने भविष्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. ते ज्या लोकांना घेऊन बाहेर निघाले आहेत त्यांना आता सत्तेची चटक लागलेली आहे. ते सत्तेतून बाहेर पडल्यानंतर त्याही लोकांना पदं सोडावी लागणार आहेत. आधी तरी पदांसाठी म्हणून ते त्यांच्यासोबत आले होते, मात्र आता विरोधी पक्षात बसायचं म्हणल्यावर त्यांची कोणी साथ देईल का, हा एक वेगळा प्रश्न आहे. आणि या सगळ्या परिस्थितीची जाणीव एकनाथ शिंदेंना देखील आहेच. सध्या त्यांच्याकडे दुसरीकडे कुठे जाण्याचा वेगळा मार्ग देखील नाही. एकतर शिवसेना म्हणून ते वेगळा पक्ष म्हणून उभेत, दुसरी बाजू म्हणजे राष्ट्रवादी आधीच फुटलेली आहे. स्वतःच्या भाषणांमधून काँग्रेसवर टीका केली. बाळासाहेबांना काँग्रेस पटणारी नाही, तरीही उद्धव ठाकरे कसे काँग्रेसकडे झुकलेले आहेत, या कारणाने आपण शिवसेना सोडतो आहोत असं कारण देत त्यांनी जनतेला आत्तापर्यंत स्वतःची बाजू सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे काँग्रेसकडे जाणं शक्य नाही. मनसेकडे तेवढं संख्याबळ. मग उरला फक्त एकच पर्याय, ते म्हणजे सत्तेत राहणं किंवा भाजपमध्ये विलीन होणं.
येत्या काळात बदल घडू शकतात, राजकीय वातावरण बदलू शकतं आणि कदाचित अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जिथे शिंदेंच्या हातात सगळे पत्ते असतील. पण तो भविष्यकाळ झाला. सध्या तरी असं काही घडण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे त्यांनी मान्य करो अथवा न मान्य त्यांची होणारी घुसमट आणि अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या तिघांनाही आपण कसे सत्तेच्या केंद्रस्थानी आहोत हे दाखवण्यासाठी करावी लागणारी धडपड जनतेला दिसतेय. एकनाथ शिंदे खरंच सत्तेतून बाहेर पडू शकतात का? अजित पवार खरंच अडचणीत आलेत का? देवेंद्र फडणवीसांना अजित पवार आणि एकनाथ शिंदेवर दबाव लादण्याची वेळ आलीये का? तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सत्यदर्शन न्यूजवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.